हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण क्रियाशरीरमध्ये धातू पोषण न्याय बघणार आहोत. सो धातू पोषण न्याय म्हणजे काय की आपल्या शरीरातील जे धातू आहेत त्यांची निर्मिती कशी होते, कशा प्रकारे होते ते यात समजते. ओके. सो सर्वात पहिले आपल्याला बघावं लागेल की धातू हा कुठून येतो, कुठून निर्माण होतो. सो धातूचा मूळ जे मेन सोर्स आहे ते आहे आहार रस. आहार रस कुठून येतो तर तो फूड मध्ये येतो, आपण जो इनटेक करतो. सो बघा, आहार रस बघा, धातूचे पोषण आहार रसापासून होते. पोषण म्हणजे काय की त्याला एक धातू हा डेव्हलप होत जातो आहार रसामध्ये. नंतर काय, आहारावर जाठवण्याची प्रक्रिया होऊन आहार रसाची निर्मिती होते. आता बघा इथे काय आहे, हे फूड आहे. ओके. सो जेव्हा आपण हे अन्न खातो तेव्हा ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जात असतं. ठीक आहे. आणि नंतर ते तिकडे गेलं की नंतर ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये जात असतं. सो तर जेव्हा ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातं तर तेव्हा काय होतं, तिचं जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात स्टमक मध्ये गेल्यावर हायड्रोक्लोरिक ऍसिड असतात. सो ते त्याचं डायजेशन करतात. ऑब्वियस सर्वांना माहित असेल. सो तेच जाठराग्नी म्हणजे काय तर आपला हायड्रोक्लोरिक ऍसिड ते आहारावर त्याची प्रक्रिया होते आणि आहार रस तयार होतो, म्हणजे न्यूट्रिएंट तयार होतो. सो न्यूट्रिएंट्स म्हणजेच आहार रस आपण म्हणू शकतो. सो नंतर बघा, आहार रसाचे शोषण ग्रहणीमधून होते. बघा ते सांगितले की स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आहाराचे म्हणजे न्यूट्रिएंटचे शोषण होते, आहार रसाचे शोषण होते. नंतर काय, आहार रसामध्ये 7 धातूंचे पोषक अंश असतात. म्हणजे ते तेच म्हणताय की जो आहार रस तयार होतो न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये 7 धातूचे पोषक अंश असतात. म्हणजे त्यांना एक एनर्जी त्यांना डेव्हलप करणारे अंश हे असतात. त्यानंतर तर्पण, वर्धन, धारण ही आहार रसाची कार्य आहेत. तर्पण म्हणजे त्यांना वाढवून इन्क्रीज करणे, वर्धन म्हणजे सुद्धा इन्क्रीज करणे, धारण म्हणजे त्यांच्या मध्ये समाविष्ट होणे, त्यांना वाढवणे. ओके. सो हे कार्य आहे आहार रसाचे. बघा, आपण जास्त प्रोटीन खाल्लं तर आपले मसल्स वाढतात. ऑब्विसली कॅल्शियम खाल्लं तर आपले बोन्स स्ट्रॉंग होतात. तसंच सेम आहार घेतला तेच आपल्या धातूंना पोषण करणार, है ना, सिंपल. त्यानंतर आहे धातू निर्मितीसाठी आवश्यक घटक. आता धातू निर्मिती कशी होते त्याचे आवश्यक घटक कोणते आहे. व्यानवायू. बघा, वात दोषामध्ये आपण बघितलं होतं की व्यानवायू असतो तो काय करतो, पूर्ण बॉडीमध्ये असतो आणि तो धातू पोषणासाठी मदत करतो. कसं काय तर तो किटाचे विभाजन करतो. त्यानंतर आहे धातू वह स्रोतस. ऑब्विसली धातू वह स्रोतस असले म्हणजे त्या पोकळ्या असल्या, चॅनल्स असले सो त्याच्यातूनच धातुरस सर्व धातूंपर्यंत पोहोचेल, है ना. त्याच्यामुळे धातू हा स्रोत असतो. त्यानंतर धातू अग्नी म्हणजे जसं आहार रसाची जाठराग्नीसोबत रिॲक्शन होऊन आहार रस तयार झाला. ठीक आहे. तसं धातूची सुद्धा त्या धातूच्या अग्नीसोबत रिॲक्शन होऊन तो धातू बनतो, असं आहे. ओके. नंतर धातू उत्पत्तीचा क्रम आहे, सर्वांना माहिती आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. बघा, रसाद रक्तम ततो मासम, मासान मेद असतो तो अस्थिश्च, अस्थो मज्जा तत शुक्रम, शुक्राद गर्भ प्रजायते. सेम तेच लिहायचं. पहिले रस, मग रक्त, मग मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असा तो क्रम आहे धातू फॉर्मिंगचा. त्यानंतर बघा, आता मेन आहे धातू पोषण न्याय. सो धातू पोषण न्याय म्हणजे काय की तो एक थेअरी आहे की धातूची निर्मिती कशी होते. बघूया. बघा, आहार रसापासून सप्त धातूंची उत्पत्ती कशा प्रकारे होते हे स्पष्ट करण्यासाठी चरक, सुश्रुत संहितेच्या टीकाकारांनी जो धातू पोषणाचा सिद्धांत मांडला त्याला धातू पोषण न्याय किंवा धातू परिणामवाद असे म्हणतात. बघा, बरोबर आहे, कारण हे जे चरक आणि सुश्रुत आहे, ओके, यांचे टीकाकार. ओके. सो यांचे जे टीकाकार असतात सो त्यांनी काय केलं की कमेंटेटर म्हणतो आपण. सो त्यांनी काय केलं की धातू निर्मिती कशी होते सो याचे त्यांनी एक थेरी सिद्धांत मांडला. ओके. सो ती जी थेरी आहे, तो जो सिद्धांत आहे तो धातू पोषण न्याय आहे. ओके. तर आता आपले टोटल 3 धातू पोषण न्याय आहे. ओके. कोणते आहे, क्षीरदधी न्याय, केदारकुल्य न्याय आणि खले कपोत न्याय. हे 3 आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर आता नेक्स्ट आहे, बघा, आपण एक एक न्याय बघणार आहोत. सो बघा, फर्स्ट आहे क्षीरदधी न्याय. तर क्षीरदधी न्याय म्हणजे काय. बघा, क्षीर म्हणजे काय तर मिल्क. ओके. आणि दधी म्हणजे काय तर दही, योगर्ट. सो जसं बघा, दही पासून
दुधापासून दहीची निर्मिती होते. ओके, त्याच्यात आपण विरजण टाकतो आणि दही तयार होतं. सो त्याच प्रक्रियेने जे आपले धातू आहेत ते तयार होत असतात असे आचार्यांनी सांगितले. सो बघा, क्षीरविज्ञानाला काय म्हणतात, क्रमन परिणाम पक्ष, म्हणजे काय, एका क्रमाने निर्मिती होत असते, सिरियली निर्मिती, आणि सर्वात्म परिणाम पक्ष असे म्हणतात. ओके, तर हे आपण मॉडेलशी कोरिलेट करू शकतो ट्रान्सफॉर्मेशन या वर्डने. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एकापासून एक तयार होणे. ओके, सो बघा आता कसं होतं तर सर्वात पहिले बघा, हे आहे दूध. ओके, दुधाचं काय म्हणतात, दही म्हणतात. नंतर त्याचे काय म्हणतात, लोणी. ओके, लोणी मीन्स बटर. ओके, त्यानंतर त्याचं तूप बनतं. तूप म्हणजे काय तर क्लॅरिफाईड बटर. सो बघा, याच्यात दुधातून दही ट्रान्सफॉर्मेशन झालं, दहीतून लोणीत, लोणीतून तुपात. सो ट्रान्सफॉर्मेशन होत होत निर्मिती झाली. सो तसंच सेम जो रस धातू आहे, जो आहार रस आहे, ओके, आहाराचा आहार रस झाला, मग तो आहार रसाचा त्याच्यावर सुद्धा धातू अग्नीची क्रिया झाली आणि रसधातू तयार झाला. मग तो रसधातू, मग त्याच्यावर रसधातू अग्नीची प्रक्रिया झाली आणि रक्तधातू झाला. मग रक्तधातूवर रक्त अग्नीची प्रक्रिया झाली, मांसधातू तयार झाला. मांसधातू अग्नीची प्रक्रिया झाली, मेदधातू झाला. मेदधातूवर मेदधातू अग्नीची प्रक्रिया झाली, अस्थिधातू झाला. अस्थिधातू अग्नीची प्रक्रिया झाली, मज्जाधातू झाला. मज्जाधातू अग्नीची प्रक्रिया झाली, शुक्रधातू झाला. असे प्रक्रिया होऊन, प्रोसेस होऊन ते क्रमाक्रमाने धातू उत्पत्ती झाली. सो यालाच काय म्हणतात, क्षीरदधी न्याय. ओके, लॉजिक फक्त एवढंच ठेवायचं, दुधापासून दही, दहीपासून लोणी, तसंच रस, रक्त, मांस, मेद असं. ठीक आहे, म्हणजे बघा क्रमाने उत्पत्ती झालेली आहे. ओके, सिरियली, असं हे नाही की पहिले शुक्र मग हे असं तसं काही नाही, रस, रक्त, मांस असं. ठीक आहे, त्यानंतर हे केदार कुल्य न्याय. तर केदार कुल्य न्याय म्हणजे काय की बघा, केदार म्हणजे शेत. ओके, आणि कुल्य म्हणजे एक कॅनल. ओके, कुल्य म्हणजे कॅनल. सो बघा, तुम्हाला माहित असेल की नाही की बघा, जेव्हा शेतात पाणी द्यायचं असतं, ओके, पिकांना, सो तिथे काय केलेलं असतं, असे कॅनल्स केलेले असतात. ओके, प्रत्येक झाडाच्या मधामध्ये. ओके, सो त्या कॅनल्स मधून पाणी जात असते. एका बोरमधून ते पाणी येत असतं नदीतून, विहिरीतून, आणि ते त्या एका मोठ्या कॅनलमध्ये पंप होत असतं, आणि ते छोटे छोटे कॅनलमधून सर्व झाडांना ते पाणी जात असतं. सेम तसं आहे बघा, ही विहीर आहे बरोबर, इथून पाणी येत आहे, हे बघा, हे कॅनल्स केलेले आहे, हे आहे शेत. सो या कॅनल्स मधून पाणी सर्वांना पोहोचतं. सो सेम जसा आहार रस आहे, तो त्या जे धातव अग्नी आहे, जे ते जे धातू आहे, सो त्यांचे ते अंश त्यांच्यापर्यंत ते जातात आणि तसे त्यांची निर्मिती होते. तर याच्यामध्ये सुद्धा काय होतं की क्रमपरिणाम पक्ष, म्हणजे क्रमानेच निर्मिती होते. पहिले रस, मग रक्त, मग मांस, असंच कंटिन्यू असतं. ओके, मागे पुढे काही नसतं, आणि त्याला अंशांश परिणाम पक्ष म्हणतात, कारण एक अंश असतो, तो अंश जातो रसावाला अंश रसाकडे जातो, रक्तवाला अंश रक्तकडे जातो, असं होत असतं. म्हणजे पर्टिक्युलर अंश त्याच अंशाकडे जात असतो, असं ते ट्रान्सफॉर्मेशन होऊन नसतं. ओके, बघा, जसं की, आणि यालाच आपण मॉडेलमध्ये कोरिलेट करू शकतो ॲज अ ट्रान्सपोर्टेशन. ओके, म्हणजे पर्टिक्युलर धातूचा अंश पर्टिक्युलर धातूकडेच जातो. ओके, हे त्याचं समजू शकतो. त्यानंतर आहे खली कपोत न्याय. तर खली कपोत बघा, खली म्हणजे काय की धान्य. ओके, जेव्हा शेतामध्ये धान्य झालेलं असतं, बियाणं आलेलं असतं, सो पीक आलेलं असतं, मग त्याला एका ठिकाणी जमा करतात शेतामध्ये. ओके, मग त्याच्यानंतर पक्षी येतात काहीच, आणि तिथून ते धान्य घेऊन जात असतात त्यांच्या घरट्याकडे. सो सेम याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यालाच आपण सिलेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन असं देखील म्हणू शकतो मॉडेलमध्ये. सो बघा कसं होतं, आता हे धान्य आहे सर्व, ठीक आहे, हा पक्षी आला, हा धान्य इथं उचलतो, हा पक्षी आहे, हा काय करतोय, धान्य घेऊन जातो त्याच्या घरट्याकडे. हा पक्षी तर आता घरातून त्याच्या निघालाय धान्यापर्यंत येण्यासाठी. सो तिन्ही पक्षी वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये आहे. ओके, म्हणजे याचं वेगळं काम चालू आहे, त्याचं वेगळं, म्हणजे तिघ जण एकदाच जात नाही तिथे घ्यायला. ओके, आणि तिघ जण
पर्टिक्युलर ग्रेन घेत आहे. ओके, सेमच ग्रेनवर नाही घेते ना. सो त्यांचं असं म्हणणं आहे की सिलेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, की याचं घरटं लांब आहे, याचं जवळ असेल आणि याचं सर्वात लांब आहे. सो त्याची टायमिंग इज डिफरंट. म्हणजे कसं आपण एक हे लावू शकतो की तिथे धान्य आहे, सो तो पक्षी तिथे येतोय, त्याला जितकं पाहिजे तो घेऊन जातोय. मग तेवढ्या टायमिंग मध्ये दुसरा पक्षी अजून येतच आहे. म्हणजे टायमिंग वेगवेगळी असणे. तर तसेच आपले जो धातू निर्माण होतात तेव्हा जो जो जे धातू असतात तर ते त्यांचे जे पोषक अंश असतात ते त्यांच्यापर्यंत पर्टिक्युलर याला पोहोचत असतात. ओके, असं याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग याला म्हणतात पृथक परिणाम पक्ष. ठीक आहे, कारण सर्व जे आहार रसामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते एका ठिकाणी असतात आणि ते धातू असतात तर ते त्यांच्या पोषकांना ते घेऊन जात असतात. आणि अंशांश परिणाम पक्ष म्हणजे अंशामुळेच होतो. ठीक आहे, तर बघ नंतर आहे धातूंचे त्रिधा पोषण. त्रिधा पोषण म्हणजे धातू नेमकं बनतो कसा. ठीक आहे, हे सर्व त्याचे वेज आहेत, वेज ऑफ फॉर्मेशन ऑफ धातूच. बट आता फॉर्मेशन धातू आहे, पण मग फॉर्मेशन कसं होतं, जे ऍक्च्युअल प्रोसेस काय असते धातूची. ठीक आहे, बघा ती सांगितली आहे केदारकुल्य न्यायानुसार. केदारकुल्य न्यायानुसार. ओके, सो बघा धातूच्या स्रोतसामध्ये धातू पोषक अंशावर धातू अग्नीची प्रक्रिया होऊन, म्हणजे धातू असतो, ठीक आहे, हा आहार रस असतो, हा आहार रस आहे. मग नंतर आता याच्यामधून धातू बनणार आहे रस. सो याच्यामध्ये काय आहे, या रस धातूचा पोषक अंश आहे या आहार रस मध्ये. सो तो पोषक अंश ट्रान्सफर होईल रसाकडे आणि मग त्याच्यावर ही अग्नीची प्रक्रिया होईल आणि देन रसधातू बनेल. ठीक आहे, समजले. ते झाला रसधातू, मग त्याला आपण काय म्हणू, स्थायी धातू बनतो. मग नंतर धातूचा मल बनतो आणि मग सूक्ष्म अंश बनतो पुढच्या धातूचा. बघा आता रसधातूचं हे बनला रसधातू आहार रसापासून. मग आता त्याला आपण काय म्हणणार, स्थायी रसधातू. म्हणजे त्या स्रोतसामध्ये तो रसधातू बनला आहे, तो तिथे अजून आहे, सिच्युएटेड आहे. नंतर त्याचं थोड्या वेळाने काय होणार, मग त्याच्यासोबतच त्याचं काय फॉर्म झालं, रसधातूचा मल सुद्धा तिथे तयार होत असतो. तुम्हाला सांगितलं होतं बघा, किट्ट आणि प्रसाद भाग आणि किट्ट भाग, सार भाग रचना शरीरमध्ये. सो ते इथे आहे बघा. सो म्हणजे काय, एक युजफुल मटेरियल, एक नॉन युजफुल मटेरियल, एक मल आणि एक जे युजफुल मटेरियल ते. तर बघा आता रसधातू तयार झाला आपला, चला त्याच्यासोबत त्याचा मलही तयार झाला. ओके, आणि रसधातूचा मल काय आहे, कफ आहे. ओके, एमसीक्यू शकतो, रसधातूचा मल आहे कफ दोष. त्यानंतर आहे रक्त पोषक अंश तयार होतो. मग नंतर अजून रक्त पोषक अंश, रसानंतर रक्तधातू तयार होणार, म्हणून रसाचा मल तयार झाला, मग रसधातू तयार झाला, त्याच्यासोबत त्याचा रक्तधातूचा थोडासा एक पोषक अंश तयार होईल, कारण त्याच अंशानंतर पुढे रक्तधातू तयार होणार आहे. समजले. सो हे अशी प्रोसेस असते कोणत्याही धातूची फॉर्मेशनची, आणि हे 3 न्याय आहे. हे आपल्याला SAQ ला येऊ शकतं. ओके, लक्षात ठेवायचं, नीट लिहायचं, एक्सप्लेन करायचं. आता मी तुम्हाला समजून सांगितलं, इतकं एक्सप्लेन नाही करू शकत, मग मी फळाभर करून टाकेन. सो दॅट्स वाय तुम्हाला ते एक्सप्लेन आपल्या भाषेत करायचं असतं. ओके, ठीक आहे, बघा नीट लक्ष द्या आणि कमेंटमध्ये विचारायचा काही डाऊट आहे. ओके.